काही जे घडलंय ते जर बदलायचं असेल ना तर ताराच्या आवाजात आपण गाणं लॉन्च करूया. कारण अख्ख्या जगाला माहिती आहे की ताराचा आवाज गोड आहे, बरोबर? बरं. आता काय होईल, गाणं लॉन्च केल्यानंतर ना लोकांचं लक्ष सगळं त्या गाण्याकडे जाईल. सो ही सगळी जी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे ना तिथून लक्ष डायव्हर्ट होईल आणि त्या गाण्याकडे लक्ष जाईल. ठीक आहे. नाही, हे सगळं व्यवस्थित होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सोहमची म्युझिक कंपनी लॉन्च करतोय आपण. एकही गाणं अजून लॉन्च केलेलं नाही आहे. सो हे पहिलं गाणं लॉन्च करून टाकू ना. गुड आयडिया. मी एक स्टुडिओ बुक करतो, आपण स्टुडिओमध्ये शूट करू आणि त्याचा मेकिंग व्हिडिओ करू. टेन्शन घेऊ नको, सगळी तयारी जोरदार करू आपण. हो, पण गाणं कुठलं? नवीन गाणं बनवून घ्यावं लागेल, तयारी करावी लागेल सगळी. मॉम, माझी म्युझिक कंपनी आहे, माझ्याकडे अख्खी टीम आहे. माझ्या टीम बरोबर मी नवीन गाणं एका दिवसात तयार करतो. नाही, नवीन गाणं नको. नवीन गाणं नको. ज्या गाण्यामुळे वाद झालेत ना सुरू, तेच गाणं आपण रेकॉर्ड करूया. हा जीव तुझ्यावर चढला. एक्झॅक्टली. कारण लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सगळ्यांनी ऐकलंय ते, पण रेकॉर्डिंग नाही आहे तसं. कुठल्याच प्लॅटफॉर्मवर नाही आहे, तर या प्लॅटफॉर्मवर येईल, सगळ्यांना ऐकायला मिळेल. बरोबर आहे. म्हणूनच त्या दिवशी त्या फॅनने ह्याच गाण्याची फरमाईश केली होती. सारंग, अगदी बरोबर. आपण हेच गाणं रेकॉर्ड करूया आणि झाडून सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करूया. म्हणजे लोकांची फरमाईश सुद्धा पूर्ण होईल आणि ताराबद्दलचं मत सुद्धा बदलेल. सोशल मीडिया टीमला सांगून अल्गोरिदम चेक करून घ्यायला सांग. बरं झालं तू आलीस. ऐक, आज आपण गाणं रेकॉर्ड करणार आहोत, उद्या ते व्हायरल करणार आहोत. आणि हो, तुझा माफीचा व्हिडिओ सुद्धा आजच गेला पाहिजे. आज? हो, आज. काही प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली मला मम्माला भेटायला जायचंय, त्यामुळे आज जरा अवघड आहे. तारा, हे बघ, मी स्टुडिओ बुक करतोय. 5 वाजेपर्यंत मामाला तिकडेच बोलव आणि तिकडेच भेट. एक्झॅक्टली. असं कसं सोहम? हे जे काही घडलंय त्याचा माझ्या मम्माला सुद्धा खूप मोठा शॉक बसलाय, त्यामुळे मला तिला अर्जंटली भेटायला जावंच लागेल. मी निघते. हा, आपण नंतर बोलूया. तिलोत्तमा मॅडम, मला ना माझ्या घरून फोन आला होता, मला जावं लागेल. सावली थांब, मी सोडतो तुला. नको, म्हणजे नको. तुम्हाला खूप कामं असतील ना, माझ्यामुळे उगाच अडकून राहाल. मी जाते नीट. मी येते मॅडम. कमाल आहे. दोघींनाही माहेरे जायचंय आणि ते सुद्धा एकाच वेळी. स्ट्रेंज.